15 ऑगस्ट आणि विकेंडच्या आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की महाद्वाराचा परिसर असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, भाविकांनी फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यामुळे भाविकांनी तर पर्यटन स्थळी जाणं पसंत केलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पंढरपूर पासून अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल, हे दोन्ही तीर्थक्षेत्र जवळ असल्यामुळे भाविक पंढरपूरमध्ये मुक्काम करत असतात आणि या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा पंढरपूरमध्ये येत असतात। त्यामुळे पंढरपूरमध्ये मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पंढरपूरमध्ये असलेले लॉजेस असतील, मठ असतील, धर्मशाळा असतील, या सध्या हाऊसफुल झालेलं आपल्याला इथं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये खरं तर यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 7 ते 8 तासाचा कालावधी देखील लागत असलेला पाहायला मिळतं। एकंदरीत या विकेंडमध्ये आणि 15 ऑगस्टमुळे भाविकांनी खरं तर 3 दिवस खरं तर पंढरपूरमध्ये त्याचबरोबर तीर्थक्षेत्रात जाणं पसंत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचमुळे पंढरपूरमध्ये आज लाखोच्या संख्येनं भाविक पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।